की सोमचा 11 गुंडके संघ त्या ठिकाणी टॉप 4 मध्ये प्रवेश दाखल झाला होता. ती टुर्नामेंट होती आंबिवली या गावामध्ये ती टुर्नामेंट होती, परंतु तिथे आवर्जून सकाळच्या सदरमध्ये कॉल आला की त्या टुर्नामेंट तिथे कॅन्सलच झाल्यात. मी म्हणेन सोमचा 11 गुंडके टीम बॅड लक. खरं तर जे स्वप्न उघड्या डोळ्याने पाहिलं होतं आणि ते स्वप्न कुठेतरी साकार होत असताना पाहायला मिळालं नाही आहे. हार्ड लक. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय आज पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये वळूया. एका साईडने आपण पाहतोय लिटिल स्टार धारो टीम आणि त्याच्या अगेन्स्ट टीम असणारे ती जे सप्रोबा खाडाबाडा टीम. एका साईडने नागेश दिगेचा संघ तर दुसऱ्या साईडने तुम्हाला पाहायला मिळेल सुनील दादा शेंडे यांचा संपूर्ण संघ. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ या विभागातील त्या अध्यक्ष आणि त्यांचा आज संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. खरं तर रमेश दादा मी एकच सांगेन लिटिल स्टार धारो टीमचं कौतुक करीन. जवळपास आज जो पोल आहे तो जवळपास आम्ही ओपन पोल ठेवला होता, परंतु ओपन पोलमधून 6 संघ ओपन आहेत आणि 2 संघ हे आदिवासी तुम्हाला पाहायला मिळतील. एक संघ बडवळवाडी नेरळ विभागातील बडवळवाडी संघ होता, तो देखील संघ आहे, तो संघ कॅन्सल झाला नाही आहे. आणि आज दुसरा संघ मैदानाच्या आतमध्ये लिटिल स्टार धारोड संघ पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा मात्र लिटिल स्टार धारोड टीमचं नाव एखाद्या पोलमध्ये जेव्हा येतो ना, तेव्हा समोरचे जे 7 संघ आहेत ना, ते 7 संघ येण्याकरिता अगोदरच मी म्हणेन 50% हे मायनसमध्ये चालतात. खरं तर हे क्रिकेटची क्वालिटी आहे खरं तर लिटिल स्टार धारोड टीमच्या विरोधात. परंतु आज देखील SP11 वांगणी संघ तो देखील कमी नाही आहे, तो देखील संपूर्ण स्क्वॉड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आज मात्र SP11 वांगणी टीमनं स्वप्न एक बाळगले की एक ट्रॉफी इथून या गावातून वांगणी शहरामध्ये घेऊन जायचे आणि वांगणी शहरामध्ये आमचं नाव आम्हाला लौकिक करायचं आहे. वांगणी शहरामध्ये म्हटलं तर आदर्श 11 वांगणी संघ देखील तेजस पडवळचा संघ आणि निघतोच आपण स्पर्धा पाहिली कासगावच्या क्रीडांगणावरती तेजस पडवळ मान ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. खरं तर एक बाईक होती आणि त्याने ते स्वप्न खरं तर पूर्ण केलं. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मी म्हणेन तेजस पडवळचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न खरं तर कासगावच्या क्रीडांगणावरती त्याने ते पूर्ण केलं आहे. भरपूर चांगली बॅटिंग आहे, ऑलराऊंडरचा खेळाडू आहे, पण तो वांगणी शहर म्हटला तर मोठा शहर आहे आणि त्या शहरामधनं जवळपास मी म्हणेन 8 ते 10 संघ नेहमीच तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. परंतु आज SP11 वांगणी संघ देखील रमेशदादा मयेकर यांचा संपूर्ण स्क्वॉड आणि उबेद गाझी यांचा संपूर्ण संघ आज मात्र जाणता राजा शील टीमच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळेल. एका साईडनं मी म्हण उबेद गाझीचा संघ आणि दुसऱ्या साईडनं अमोल बनोटेचा संघ पाहायला मिळेल. हे दोन्ही संघ नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. काही कारणास्तव जाणता राजा शील हा संघ उशीर झाला आहे, त्यांना देखील पॅनल्टीच्या समोर जावं लागेल. हे देखील लक्षात सुद्धा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल जाणता राजा शील तर तुम्हाला पहिल्या पिबनच्या षटकामध्ये तब्बल 2 चेंडू हे कमी टाकले जातील. हा स्पर्धेचा नियम आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. नाव बॅक टू द क्रिकेट गोईंग ऑन मॅच. जिथे षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आहे गोलंदाज जितेंद्र शेंडेचं देखील आपण कौतुक करूया, ज्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक बाईक त्याने मिळवली आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील केतन. स्ट्राईक एंडवरती अमर आहेत, लेफ्ट हँडेड फलंदाज. नेहमीच आम्ही क्रिकेटमध्ये चर्चा करतो 3 ओव्हरची मॅच असणार आहे, दोन्ही आयनी तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. लेट्स प्ले गेम ऑन, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मी चर्चा करत होतो नेहमीच आम्ही क्रिकेटमध्ये म्हणतो ना, लेफ्ट हँडेड फलंदाज हे घातकी मानले जातात. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस डीप फाईनला संपूर्ण क्षेत्र खाली. जय सप्रोबा खाडापाडा टीमचा अमर राणेचा पहिला वार 4हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केलाय, ड्राईव्ह केलाय डीप फाईनला. लगातारचा लांब लचक आणखीन एक 1 बाउन्स ओर द रोक. मिळतील दाबा 4. फलंदाज अमर राणेच्या बॅटमधून दुसरा दमदार देखणा चौकार.
थँक्यू सो मच. फलंदाज अमर राणेच्या बॅटमधून आता धाबांचा पाऊस येतोय. खरं तर बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. पुन्हा तर लोवर फुल टॉस बॉल फटका फसलाय. बॉल खाली क्षेत्ररक्षक अनिल शेंडे आणि या ठिकाणी आपण पाहतोय जीवाच्या आघात आणण्याचे प्रयत्न केले होता. वॉटर कॉट मी म्हणेन ना झेल टिपण्याचा त्याने पूर्णपणे प्रयत्न केला, परंतु झेल इतका कठीण होता त्यांनी सोपा बनवलं होतं. प्रयत्न केले होते परंतु दुसऱ्या अटॅम्पमध्ये देखील झेल त्याने टिपण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे मिळाला फक्त 2 धाबा. या झेलची किंमत मोजावी लागेल. सध्या तरी लिटिल सरदारो टीमला सध्या तरी लयमध्ये फलंदाज अमर राणेत खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर डीपमध्ये राहिला. कुठल्या प्रकारचा चेंडू उचळीने घेता डॉट बॉल आलाय. इथे पाहतो आपण 3 षटकांची मॅच. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावा बनवले गेले 10. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जितेंद्र शेंडे. पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो आता अमर राणे. या खेळाडूला जणू काही पायामध्ये बेड ठोकून ठेवलाय. डॉट बॉल आलाय आणि आमच्या सोबत जोडले जातील स्कोरर माइंड स्कोरर टॅलेंटेड अर्थातच रमेशजी मयेकर साहेब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आज आमच्या समावेश जोडले जातील. खरं तर वांगणी शहरातील समाजसेवक देखील आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो लफ करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू सरसवलाय. तिकडे एक दबाली आणि एका दाबीच्या मदतीनं षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या अंतिम संघाची धावसंख्या धावून पोहोचली. या बिनबाद 11 धावा फलकावरती. टोक बॅटिंग करत असताना टीम जाऊन पोहोचली आहे. जे सबरोबा खाडाबाडा टीम सध्या तरी बिनबाद 11 या धावसंख्येवरती खेळतोय. परंतु दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय लिटिल स्टार धारोल टीमचा आणखीन एक आपण पाहतोय गोलंदाज सुशील आगिवला. योगेश आगिवलाचा छोटा बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये कामगिरी त्यांना स्पष्टपणे चांगली पार पाडावी लागेल. सध्या पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न फर्स्ट स्लिपमध्ये टीमचे कॅप्टन सुनील शेंडे वॉट आहे तिथे फिल्डिंग पाहायला मिळाली. खरं तर फर्स्ट स्लिपमध्ये शॉट फाईन लेगचा खेळाडू देखील तिथे नेहमीच चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर सुनील शेंडे होते. चांगली त्या ठिकाणी फील्ड पाहायला मिळाली. एकच दबाली एका दाबीच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा फलकावरती. 12 धावा फलकावरती आहेत. समोर फलंदाज केतन आहेत. खरं तर नॉन स्ट्राईक एंडवरती बराच काळ उभा होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळायचं होतं पण तो चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही स्विंग झालाय. आउट कटर पाहायला मिळाला सुशील आगिवलेचा. आणि तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज सुशील आगिवलेला पाहतोय. मोठा फटका खेळायचा आहे. सध्या तरी संकटात आहे जे सप्रभा खाडापाडा टीम. मी म्हणेन फक्त अवघ्या 12 धावा 8 चेंडूंची फेकी झाली. या एका ओव्हरमध्ये 11 धावा बनवल्या होता. जसे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली ना पहिल्या चेंडूवरती 1 धावा आली. दुसरा चेंडू निर्धाव खेळलाय फलंदाज केतन. अजूनही चांगला फटका तो मारू शकतो इतकी क्षमता आहे. परंतु या ठिकाणी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्याला पाठवलंय सरळ स्क्वेअर लेगला. परंतु शतरक्षक त्या ठिकाणी सज्ज होता. विशाल शेंडे टीपला जाहीर देईल. बड़ी मछली जाल में फंस गई. फलंदाज OUT केतन बाद. सुद्धा तरी बाद झालाय. केतनला परतावा लागलाय. परंतु न्यू बॅट्समन सध्या मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. कॅन्डिडेट नंबर 3 वरती ज्याने आताच कर्जत प्रीमियर लीग मध्ये फॉर्म भरला होता. आणि हा खेळाडू खरं तर साहिल काडे खूप फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय.
लोवर फुल टॉस बॉल आपण पाहतोय पॉवर पॉईंटमध्ये चेंडूला ढकलला गेलाय, फक्त मिळाले ते एक धाव. खरं तर रमेश दादा एकच सांगेन की कर्जत प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूंना चांगला मोठमोठ्या खेळाडूंच्या नाग्या त्याने टेचल्यात, परंतु सध्या तरी आता त्याच्या वाटेला बॅटिंग आली आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये तुम्हाला जितका दमखम आहे तो सध्या तरी लिटिल स्टार धारूर टीमच्या अगेन्स्ट दाखवावं लागेल. क्रिकेटमध्ये म्हणतात ना एक चूक तुम्हाला मैदानातून बाहेर काढू शकते आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ही जोडी सध्या इम्पॉर्टंट खेळत असताना पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड फलंदाज अमर राणे पुन्हा एकदा पंपात ऑर्डर बॅटिंग केल्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटना डीप मिड विकेट रिझनला खेळाडू अनिल शेंडे आहेत ट्रॉफी एक्झिटेड पाहायला मिळते, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक होते एस्टनच्या पाठीमागे कवी शेंडे आहेत आणि त्या ठिकाणी पण पाहिलं गेलं तर या दोन धावा मात्र सिंगल आणि डबलला सुद्धा तरी प्राधान्य दिले जात आहे. म्हटलं जातं ना एखादा मोठा फटका जेव्हा बॅटमधून येत नाहीये ना तेव्हा तुम्हाला सिंगल आणि डबलवरतीच समाधान व्यक्त करावा लागतो आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रमेश दादा तेच गणित चालू आहे. सध्या तरी जयसप्रभा खाडाबाटा टीमचा शॉट ऑफ लेन इथे चेंडूला ढकललाय, तिथं एक धावा आली आहे, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी सरळ स्पष्टपणे नाकारलेला आहे साहिल खाडेचा. त्यांना माहिती आहे जर आपण दुसरा एंड कडून आपण टिकून बसलो, आपली विकेट जर टिकून ठेवली तर कदाचित कॉम्बॉक्स कडून जेव्हा गोलंदाजी केली जाईल ना तेव्हा मात्र त्यांना हवेवरती स्वार करण्यासाठी ती संधी मिळेल. आणि सध्या तरी आपण पाहिलं गेलं तर फक्त मिळाली ती एकच धावा, एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते 15 धावा फलकावरती. म्हणजेच 12 चेंडूचा खेळ झाला समाप्त आणि 12 चेंडूंमध्ये धावसंख्या बनवली गेली ती फक्त अवघ्या 16 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावाल्या 11 आणि या षटकामध्ये अवघ्या फक्त 5 धावा, म्हणजेच चांगली गोलंदाजी. तोपर्यंत देऊ आमच्या डीजे षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अजय शेंडे लिटिल स्टार धारूर टीमचे कॅप्टन आहेत आणि नेहमीच त्याच्या नावावरती अनेकदा विक्रम राहिलेत. खरं तर मला अजून एक सामना आठवतोय गोरेगावच्या क्रीडांगणावरती लिटिल स्टार धारूर त्याच्या अगेन्स्ट जोविली टीम होती. 6 बॉल 11ची गरज होती. करण धुळे स्ट्राईक एंडवरती होते. खरं तर 6 चेंडू 11 धावा अजय शेंडेने डिफेंड गेल्या होत्या. खरं तर गोरेगावचं क्रीडांगण म्हटलं तर शाबाज चाचा बोबर यांचं मालकी हक्काची ती जागा आणि मी म्हणेन गोरेगाव गोरेगावकरांचं एक फार मोठं नशीब की तिथे शाबाज चाचा बोबेरे नेहमीच मॅडेसर म्हणतायत ना चालतं फिरतं व्यासपीठ नेहमीच त्यांच्याकडे पाहिलं जातं. शाबाज चाचा बोबेरेंचं मी खरं तर कौतुक करेन. खरं तर गोरेगावकरांसाठी भरपूर चांगली ते क्रीडांगण त्याने उपलब्ध करून दिलं. त्यांची देखील एक स्पर्धा झाली फ्रेंड्स गोरेगाव चषक, मोठी स्पर्धा. या विभागातील शाबाज चाचा बोबेरे आणि त्यांची संपूर्ण टीम आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांच्या वतीने ती स्पर्धा तिथे पाहायला मिळाली. या पंचकृषीमध्ये ना रमेश दादा मी म्हणेन एक मोठी नावा रूपाला आली ती स्पर्धा असते आणि ती स्पर्धा मात्र संपन्न झाली. काही मागच्या महिन्यामध्येच ती नाईटची स्पर्धा होती आणि SP11 वांगणी टीम त्या स्पर्धेमध्ये 3रा क्रमांकाचा पारितोषिक पटकवला गेला. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. 5ची लिडिंग एज फर्स्ट स्लिपमध्ये सुनील शेंडे त्यांच्याकडनं झाली आहे चूक. पाहतो या ठिकाणी या 2 धाबा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते 19 धाबा फलकावरती. 2 षटकामध्ये 17 धावा होत्या. जसे 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली ना शेवटचं अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये साहिल खाडेला शांत बसून जमणार नाही आहे, कारण जितक्या धाबा येतील ना तितक्या तुम्हाला दुसऱ्या उत्तरभावामध्ये डिफेंड करण्यासाठी चांगल्या पुरेशा ठरू शकता. परंतु फर्स्ट स्लिपमध्ये वॉट अ कॅच टिपली टीमचा कॅप्टन सुनील शेंडेनं इथे खेळ संपवलाय. फलंदाज साहिल खाडेचा परतावा लागलाय. जड पावलाने परतीचा प्रवास करतोय फलंदाज साहिल खाडे. बॅक टू द पवेलियन.
मैदानाच्या आतमध्ये वळूया. सध्या तरी धावसंख्या धाफळकावरती आपण पाहतोय 19 धावा धाफळकावरती. तिसऱ्या षटकामध्ये अजयने भरपूर चांगलं कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, दुसरा चेंडू डॉट आला, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या, परंतु चौथ्या चेंडूवरती साहिल खाडेकडे उत्तर नव्हतं. त्या चेंडूवरती विकेट आली आहे. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. समोर फलंदाज कॅन्डिडेट नंबर 4 वरती स्वप्नील दिघे ऑन स्ट्रायकरात. हा चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये, व्हॉट अ टायमिंग, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील. अर्धा डझन षटकार. थँक्यू सो मच. चला आरडी टीम, आपण आयोजकांची लगेचच रिपोर्टिंग करा. आयोजक तुमची वाट पाहतात. लगेच आपण या ठिकाणी आयोजकांची संपर्क साधावा. त्या ठिकाणी आपण पाहतोय जाणता राजा शील्ड, आपण आल्या असेल तर रिपोर्टिंग करा. शेवटचा बॉल शिल्लक 25 धावा धाफळकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु अवे फ्रॉम द बॉडी. इथून चेंडू सरळ शरीरापासून दूर चेंडू ठेवला गेला. आणि ते आपण पाहिलं गेलं तर पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना जे सप्रोबा खाडाचा पडाचा संघ जाऊन पोहोचलाय. 3 बाद 25 धावा धाफळकावरती. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता लिटिल स्टार धारो टीमला. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ओम साई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 हे क्रिकेटचं दैदीप्यमान 16 मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. आज मात्र फायनल डे. जसं संध्याकाळचं सत्र होईल ना, तसं कोणता संघ चॅम्पियन होईल हे तुम्हाला निश्चित रूपाने पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या उत्तर भावामध्ये या धावा डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील या ऐकूया. व्हॉइस ऑफ कर्जत गुंडगे या विभागातील आणखीन एक दर्जेदार सुमधुर आवाज चेतनजी बिरकड सरांचा. थँक्यू सो मच. जाणता राजा शील, आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. चला अमोल बनवटे, तुमचा संपूर्ण स्क्वॉड आला असेल तर आम्हाला रिपोर्टिंग करा. यस, संपूर्ण स्क्वॉड आलाय आणि लगेच आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉससाठी SP11 वांगडी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट टीम असणार आहे ती जाणता राजा शील संघ. खरं तर त्याच्याऐवजी गावदेवी बडवल संघ होता, परंतु काही कारणास्तव तो येऊ शकला नाही आहे. लगेच आपण संघाच्या जाणता राजा शील या संघाला संधी दिली आहे आणि त्या संधीचं त्यांना सोनं करावं लागेल. संध्याकाळच्या जर सत्रामध्ये पाहिलं तर इंडिया वर्सेस पाकिस्तान अशी मॅच देखील पाहायला मिळेल. खरं तर ICC नियमाप्रमाणे तुम्हाला ती मॅच पाहायला मिळेल. आणि त्या मॅचमध्ये आवर्जून एक चर्चा झाली होती. रमेशदादा मयेकर यांना एकच सांगेन, योगेश वाघ आदिवासी समालोचक त्या मॅचमध्ये मग आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. खरं तर आदिवासी समाजाचं नाव कोणी उंचावलं असेल ना, तर मी म्हणेन रमेशदादा योगेश वाघ सर. भरपूर त्याने आदिवासी समाजाचं त्याने नाव उंचावलं आहे. त्यांचं मी कौतुक करीन. जेव्हा एखादी मोठी स्पर्धा आणि खरं तर आपण आजच त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत की त्या 2:30 वाजता ती मॅच सुरू होणार आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान. आणि तिथे ते कॉम्बॉक्समध्ये तत्पर राहतील आणि आपला आदिवासी समाजाचा आवाज तिथे निश्चित रूपाने ऐकायला मिळेल. आपण टॉस बॉक्समध्ये टॉस संपन्न करू. SP11 वांगणी संघ, त्याच्या अगेन्स्ट जाणता राजा शील संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. या स्पर्धेचे सर्वस्व मी म्हणेन प्रवीणजी निरगुडा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. खरं तर रमेश दादा यांना एकच सांगेन, प्रवीण निरगुडा एक चांगले व्यक्तिमत्व आहे आणि खरं तर ग्रामपंचायत कारावची जितकी काही जबाबदारी आहे ना, ऑल इन वन. मी म्हणेन ना, कर्मचारी असू द्या, मग तो एखादा अधिकारी असू द्या किंवा एखादा मोठा साहेब असू द्या, त्यांना ते हँडओव्हर नक्कीच करतात. आणि त्यांच्या शुभ हस्ते पण या ठिकाणी टॉस केला. टॉस बॉक्समधून माहिती आली आहे. इथून टॉस जिंकला जाणता राजा शील संघ आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला दुपारच्या सत्रामध्ये आणि क्षेत्ररक्षण दिलंय ते अर्थातच SP11 वांगणी टीमला. परंतु या 26 धावा बनल्या जातील की नाही, धावा डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील या ऐकूया. कर्जत विभागातील गुंडगे गावातील आणखीन एक ब्रँड सुमधुर आवाज चेतनजी बिरकड सरांचा. थँक्यू सो मच. थँक्यू. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेनं, जिथे पहिल्या सत्रामध्ये 25 धावा पाहिल्या आणि 26 धावांचा पाठलाग.
मैदानाच्या आतमध्ये पायडरशिपचा फटका, जोरदार अपील केली जाते. पंचांवरती कुठेतरी दडपण आणण्याचा प्रयत्न. लीग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल आणि एक धावीच्या बरोबरीने अकाउंट चालू करत असताना आपण लिटी स्टार दारुल टीमला पाहतोय. लिटी स्टार दारुल टीमचं नाव म्हणजे आदिवासी क्रिकेटमध्ये अगदी मानाने आणि सन्मानाने घेतलं जात आहे. अनेक ओपनच्या स्पर्धा असतील किंवा आदिवासी क्रिकेटमधल्या स्पर्धा असतील, कुठल्याही मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाचा डंका नेहमीच अनेक मैदानामध्ये त्यांच्या खेळीने अनेक क्रीडा रसिकांची मनं जिंकणारा लिटी स्टार धारोल या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. अगदी समोर चेंडू होता. साहिल यांचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा क्लिक केले, दिशा देण्याचा प्रयत्न, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि याच दरम्यान 2 धावेची सांगता. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु ओळखलं की अतिघाई नेहमी संकटात घेऊन जात असते. हे मात्र या सलामीच्या जोडीने ओळखलं. अनिल आणि कवी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. 26 धावांचा पाठलाग करत असताना आणि बचाव करत असताना साहिलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल, ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडूची फेकी केली या गोलंदाजानं. या बैलचा देखील चांगला फटका आणि इथून मात्र फलंदाज बाद झालेत. महत्वाचा विकेट इथून बाद झाला. अगदी समोर चेंडू होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटला स्पर्श झाला आणि त्यानंतर मात्र विकेट देखील बाद झाला. अनिल बाद झाले. 2 या सांघिक वैयक्तिक धावसंख्येवरती आणि सांघिक धावसंख्या 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. अगदी खराब सुरुवात. पाठलाग जर आपण पाहिला तर 26 धावांचा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती साहिल आहेत. समोरच्या टीमचा जर विचार केला तर एक दादा टीम, मग ओपन क्रिकेट असेल किंवा आदिवासी क्रिकेट असेल, अगदी दोन्ही विभागामध्ये त्यांच्या नावाचा डंका आपण पाहतोय. त्या टीमला रोखण्याचं काम साहिल या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. अगदी आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. समोर दिला होता चेंडू, उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथून अमर चुकी करत नाहीये. जितेंद्र सारखा एक मोठा फलंदाज इथून बाद झालाय आणि लिटी स्टार दारोल टीम आता एका संकटामध्ये आहे. महत्वाचा विकेट इथून बाद करण्यात यशस्वी ठरलेत गोलंदाज साहिल आणि खाड्याची पाड्याची टीम. ही आपण टीम पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगला संघर्ष करतायत. थोडी संघर्ष करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावसंख्याचा बचाव करत असताना अगदी पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांकडे उत्तर नाही आहेत आणि आतापर्यंत 3 चेंडूची फेक 5 चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने केले. 2 विकेट प्राप्त केले आहेत साहिल या गोलंदाजाने आणि अवघ्या 3 धावा खर्च केल्या आहेत. 26 धावांचा पाठलाग वाटलं होतं की धारोल टीम या आव्हान सहज पार करेल, परंतु तसं घडलं नाहीये. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटला स्पर्श आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन. हॅट्रिक पूर्ण इथे करत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय 3 बाद 3 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि इथून मात्र लिटिल स्टार दारोल टीम एका संकटामध्ये आहे. येणारे असतील आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 23 ची गरज आहे. इथून जाऊया आपण डीजे कडे. प्रीमियर लीग झाली ना, त्या लीग मध्ये देखील साहिल खाडे या खेळाडूने देखील आपल्या नावाचा डंका वाजवला होता आणि पुन्हा एकदा या मैदानावरती आपल्या नावाचा डंका वाजवला. पहिल्या ओव्हरमध्ये समीकरण आहे मित्रांनो, येणारे असतील 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता
तेवीसची गरज आहे. कवी सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याला साथ देत असताना योगेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आणि चेतन गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिलं षटक आपण जबरदस्त पाहिलं, ज्या षटकामध्ये अक्षरशः लिटल स्टार दारोल टीमला रोखलं गेलं. आता समीकरण मात्र 12 चेंडू आणि 23ची गरज आहे. दीपक निरगुडा आणि भानुदास निरगुडा यांना ऑफिशियल पंच म्हणून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर मात्र रमेशजी यांना आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. ते बदर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यांचंही खऱ्या अर्थाने आपण कौतुक करूयात. समीकरण आहे, मॅच चांगली आहे. कवी आणि योगेश या दोन फलंदाजांना आता मैदानाच्या आतमध्ये थांबावा लागेल. जर का इथून पुढचा प्रवास तुम्हाला चालू ठेवायचा असेल, ओम साई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषकावरती जर तुम्हाला इथून पुढचा प्रवास चालू ठेवायचा असेल ना, तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 23 धावा या तुम्हाला कराव्या लागतील. त्याच्यासाठी चाललेला हा प्रयत्न कवी मैदानाच्या आतमध्ये आहे. रिवाचा फटका शानदार आणि जानदार फलंदाज झालाय आमदार ठोक डीजे. डीजे अगदी रिवाजच्या माध्यमातून आलेला हा फटका कवीच्या बॅट मधना जो सलामीला आला आहे. जबाबदारी ओळखावी लागेल, जबाबदारीने खेळावी लागेल. गोलंदाजाने खराब चेंडू टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र या फलंदाजाने घेतला. 4 धावा स्वतःसाठी आणि 4 धावा टीमसाठी जोडत असताना आपण कवीला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हा चांगला फटका आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हर्स झाला. एक टपाखेरी चेंडू मात्र सीमा रेषा पार कवीच्या बॅटमधनं आलाय. अजून एक दर्जेदार चौकार. इथून चेतनवरती दबाव असेल, कारण पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती. 3 महत्त्वाचे विकेट बाद करण्यात यशस्वी ठरले होते गोलंदाज साहिल. परंतु तदनंतर दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि 2 चेंडू नंतर कवीच्या माध्यमातून 2 अप्रतिम चौकार आपण पाहिले. सांघिक धावसंख्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 या आकड्यावरती आपण पाहतोय. कवीला रोखावं लागेल जर का या मॅच मध्ये जिंकायचं असेल ना, तर 11 धावा फलकावरती माफी असावी. 11 धावा फलकावरती येणारे 10 चेंडू आणि 15ची गरज आहे इथून. यावेळेचा मात्र खराब फटका एकवटला जातोय. अगदी सफल झाली होती, जागा बनवली होती, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. अगदी फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हर्स करायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. ज्या चेतन या गोलंदाजावरती प्रत्ययाला झाला होता ना, त्यानेच मात्र कुठेतरी फलंदाजापासून हा चेंडू दूर ठेवला आणि एका निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा खराब चेंडू. रिवर्सचा फटका खेळायचा होता. कटे तो सामने वालों की गर्दन नहीं तो अपने तलवार से अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. इथून खराब फटका एकवटला गेला. जो कवी सरळ बॅटने चांगली फलंदाजी करतोय, परंतु कुठेतरी अतिगाई करतोय आणि ती अतिगाई इथून मात्र लिटल स्टार दारोल टीमला संकटात घेऊन जाती की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने पहिले 2 फटके खेळले ना, ते अगदी यशस्वीरित्या खेळले. तदनंतर गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी केली. योग्य टप्पावरती 2 चेंडू फेकले आणि कवीसारख्या फलंदाजाला रोखून धरलंय, बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. परंतु पुढच्या चेंडूवरती कवी कशा पद्धतीने गोलंदाजाला उत्तर देईल हे सुद्धा पाहावं लागेल. यावेळचा फटका, रिवर्सचा फटका पुन्हा चेक खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अगदी 3 चेंडू लगातारचे निर्धाव चेतनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू आणि इथून मात्र 15ची गरज आहे. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती मोठा फटका जर का आला तर मात्र
धारोल टीम या सामन्यामध्ये अजूनही असेल. रिवाजचा फटका चांगला आहे. हवा को काटती हुई, आसमां को चीरती हुई गेंद आउट ऑफ द पार्क. अगदी रफ अँड टफ सामना. अगदी मोठ्या फटक्याची गरज होती. 3 चेंडू डॉट फेकले होते. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, त्यानंतर 3 चेंडू निर्धाव. अंतिम चेंडूवरती षटकार ठोकला कवीने. आणि या सामन्यामध्ये अजूनही आम्ही आहोत हेच सांगितलं. आणि इथून मॅच मात्र चांगली पाहायला मिळते. एकाच साईडने लिटल स्टार धारोल आणि एकाच साईडने खाड्याचा पाडा ही टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी गोलंदाजी मार्कवरती असतील हरीश. दोन्ही टीमच्या माध्यमातून एक चांगली मॅच पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाही आहे. 6 चेंडूमध्ये बचाव करायचा आहे तो 9 धावांचा आणि 6 चेंडूमध्ये पाठलाग करायचा आहे तो 9 धावांचा. पाहूया या मॅचमध्ये काय घडेल, काय बिघडेल हे मात्र येणारा काळ, येणारा क्षण याचं उत्तर देऊन जाईल की मॅच मात्र कोणत्या दिशेनं, कोणत्या रोखेनं जाईल याचं उत्तर देणारं षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. हरीश गोलंदाजी मार्कवरती आहेत. स्ट्राईक इनला योगेशला पाहतोय. 6 मध्ये 9 ची गरज. टपाचा बॉल होता, टॅप केलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत नाहीये. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं होतं अमरच्या माध्यमातून, परंतु एकच धाव एकवटली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 18 या आकड्यावरती येणारे असतील. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 8 ची गरज आहे. कवी शेंडे ज्याच्या बॅटमधना 2 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिलाय. सलामीला आला आहे. सलामीला आला नाहीये तर मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी करतोय. आपल्या टीमला विजयाकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतोय. येणारे 5 चेंडू 8 ची गरज. चांगला फटका फाईन क्षेत्रामध्ये. 1 टप्पा अखेरीस. चेंडू मात्र सीमा रेषे पलीकडे. 4 धावेसाठी आलेला कवीच्या बॅटमधना चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बीता हुआ वक्त गवाही देना दे पर आने वाला वक्त है ना सलामी जरूर देगा हे सांगणारा हा कवीचा फटका होता. येणारे 4 चेंडू आणि इथून मात्र आता 4 ची गरज असेल. कवी शेंडे चांगली फटकेबाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये धारोल टीम संकटामध्ये होती, तदनंतर मात्र चांगली कामगिरी. पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय. दूरवरचा प्रवास. दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याचा टायमिंग आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल 24 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूमध्ये 2 ची गरज आहे. हरीश गोलंदाजी मार्कवरती आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर का या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर विकेट घ्यावे लागतील. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. दिशा दिले. फ्लिक केले चेंडूला. 1 धाव एकवटली जाईल. दुसऱ्या धावेसाठी कवी निघाले आहेत. स्ट्राईक इनला कवी असतील. 1 धावीची अजूनही गरज असेल. योगेश मात्र धावबाद झालेत, परंतु कवी स्ट्राईक इनला जो सलामीला आला आहे, ज्याने सलामीला येऊन आपल्या टीमसाठी मात्र संघर्ष करतोय, किल्ला लढवतोय आणि आपल्या टीमला मात्र विजयापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. अगदी 10 चेंडू आणि 21 धावेवरती वैयक्तिक खेळतोय. चांगली फटकेबाजी. अगदी एक तर्फी किल्ला लढवत असताना 2 चेंडू
आणि एकची गरज आहे. अजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. हा चांगला फटका, अगदी विजयी फटका आपल्याला पाहायला मिळतोय षटकाराच्या मदतीने. कवी शिंदे आपल्या टीमला मात्र अगदी विजय संपादन करून देत असताना खूप चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहिला. आणि दोन्ही टीमच्या माध्यमातून प्रेक्षकांची सुद्धा मनं जिंकली गेली. एक वेळ अशी होती की मात्र वाटलं होतं की लिटल स्टार धारोळ टीम या मॅचमध्ये मागे पडली का काय, परंतु एका साईडने